शेतकरी बंधूंनो नमस्कार. द्राक्ष पिकामध्ये सध्या खरड छाटणीची लगबग सुरू झालेली आपल्याला दिसून येत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना खरड छाटणीनंतर बागेमध्ये वेलीची व्यवस्थित फूट न होणे किंवा फुटींची व्यवस्थित वाढ न होणे अशा समस्यांचा अनुभव आलेला आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे वेलीला फळ काढणीनंतर पुरेशी विश्रांती न मिळणे. खरड छाटणीनंतर पुढील 7 ते 10 दिवस नवीन फुटींवरती प्रकाश संश्लेषणासाठी सक्रिय पाने तयार होईपर्यंत वाढीसाठी द्राक्षवेल ही झाडामध्ये साठवलेल्या अन्नद्रव्यावरती अवलंबून असते. फेब्रुवारी-मार्च मध्ये द्राक्षांची काढणी झाल्यानंतर वेलीमधील अन्नसाठा हा संपतो. अशा परिस्थितीत वेलीला पुरेशी विश्रांती न देता तुरंत खरड छाटणी केल्यास वेलींवरील फुटींची सामान्य वाढ होण्यास अडथळे निर्माण होतात. त्यामुळे फळ काढणीनंतर वेलीला पुरेशी विश्रांती देणे फार गरजेचे असते. विश्रांती कालावधीमध्ये पिकास नियमित पाणी व अन्नद्रव्य देणे हे देखील महत्त्वाचे असते. विश्रांती कालावधीमध्ये पिकास पाणी देताना पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पाणी देण्याचं जे प्रमाण आहे ते अशा पद्धतीने नियंत्रित केलं पाहिजे की नवीन कोंब जे आहेत हे वेलीवरती फुटले नाही पाहिजे. त्यासोबतच वेलीवरती जी सध्याची पानं आहेत ती देखील सुकून गळून पडली नाही पाहिजेत. सर्वसाधारणपणे 5 ते 6 हजार लिटर प्रति एकर पाणी आठवड्यातून एकदा हे दिले गेले पाहिजे. परंतु वेलींवरती नवीन कोंबांची वाढ दिसून आल्यास किंवा फूट दिसून आल्यास हे पाणी तुरंत आपल्याला थांबवलं पाहिजे. जर तापमान 40 डिग्रीच्या वरती गेलं तर पाण्याचं प्रमाण हे 10 ते 12 हजार लिटर पाणी प्रति एकर दर 5 दिवसानंतर आपण दिलं पाहिजे. द्राक्ष बागेमध्ये आपण पाट पाणी किंवा मोकाट सिंचन हे विश्रांती अवस्थेदरम्यान करण्यापासून टाळलं पाहिजे. विश्रांती कालावधीमध्ये अन्नद्रव्य नियोजन करताना पिकास जोपर्यंत खरड छाटणी होत नाही तोपर्यंत 15 ते 20 दिवसांनी प्रति एकर 10 ते 15 किलो युरिया, 25 ते 30 किलो SSP आणि 10 ते 15 किलो सल्फेट ऑफ पोटॅशचा वापर केला पाहिजे. आता विश्रांतीचा जो कालावधी आहे हा कालावधी वेलींवर असणारा पिकाचा भार किंवा क्रॉप लोड, वेलीची जोम, वेलीचं वय या विविध घटकांवरती अवलंबून असतो. तरी देखील सर्वसाधारणपणे 15 ते 20 दिवसांचा विश्रांती कालावधी हा ठेवण्याचा सल्ला आपल्याला जो आहे हा दिला जातो. फळधारणा झालेल्या पिकालाच आपल्याला विश्रांती देण्याची गरज आहे. ज्या बागेमध्ये गत हंगामामध्ये फळधारणा झाली नव्हती अशा प्लॉट्सना विश्रांतीची गरज नसते. धन्यवाद.